मित्रांनो, तुमचे जे काही जुने झालेले आधार कार्ड किंवा रेशन कार्ड आहे किंवा मतदार कार्ड आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून आता डिलीट करून टाका. कारण नवीन अपडेट झालेलं जे काही आधार कार्ड आहे, मतदार नवीन झालेलं आहे, तसेच रेशन कार्डसुद्धा नवीन आलेलं आहे. तर हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड करू शकता. तर हे कशा पद्धतीने डाउनलोड करायचे ते सांगतो. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. सर्वात पहिल्यांदा आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटवरती यायचे आहे myaadhar.uidi.gov.in. या वेबसाईटवरती आल्यानंतर हे कंटिन्यू वेब करा. इथे लॉगिनचं बटन दिसेल त्यावरती क्लिक करा आणि ते आपल्याला आधार नंबर विचारला जाईल. तर इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅप्चर कोड विचारला आहे तो आहे तसा टाकून खाली लॉगिन विथ OTP करायचा आहे. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP पाठवला जाईल. तो OTP इथे या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचं काम इथे झालेलं आहे. तर इथे कंटिन्यू इन वेब करा किंवा क्लोज करा. आता इथे समोरच तुम्हाला पहा भरपूर ऑप्शन दिसतील. इथे 2 नंबरला ऑप्शन आहे डाउनलोड आधार. या डाउनलोड आधार ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर खाली पुन्हा एकदा डाउनलोडचा ऑप्शन दिसेल. डाउनलोड पर्यायावरती क्लिक करायचे आहे. तर अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड डाउनलोड झालेले दिसेल. तर डाउनलोड झालेला आधार कार्ड तुम्हाला खाली स्क्रोल करायचे आणि आधार कार्ड ओपन करायचे. तर यामध्ये एक पासवर्ड असतो. तर पासवर्ड काय असतो, तुमचं नाव जे काय आहे म्हणजे नावाचे पहिले 4 कॅपिटल अक्षर यामध्ये टाकायचे आणि तुमचं जन्मवर्ष जे काही असेल जसे की 1900 किंवा 2003 ते 2001 अशा प्रकारे इथे टाकायचे. तर पासवर्ड टाकून झाल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. तर हे नवीन अपडेट झालेलं हे आधार कार्ड तुम्ही अशा प्रकारे घर बसल्या डाउनलोड करू शकता. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे रेशन कार्ड. तुमच्या प्ले स्टोअरमध्ये यायचे आहे आणि प्ले स्टोअरमध्ये मेरा रेशन असं टाईप करायचे आहे. मेरा रेशन हे ॲप्लिकेशन आहे, हे आपल्याला इन्स्टॉल करून ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम तुमचा आधार नंबर विचारला जाईल. तर इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. तर इथे पहा अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. तर इथे पाहू शकता या बॉक्समध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आणि जो कॅप्चर आहे तो कॅप्चर टाकून घ्यायचा आहे. टाकून झाल्यानंतर खाली OTPने लॉग इन करा ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. OTPने लॉग इन करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल. तो OTP ते टाकायचा आहे. त्यानंतर सत्यापित करावरती क्लिक करायचे आहे. ओके करायचं आहे. स्किप करायचं आहे. स्किप केल्यानंतर इथे पाहू शकता तुमचं वरती रेशन कार्ड आलेलं आहे. तर इथे कोपऱ्यामध्ये वरती एक डाउनलोडचं बटन दिसेल. त्या डाउनलोड बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता रेशन कार्डसुद्धा इथे नवीन पद्धतीने स्मार्ट कार्ड आहे. हे तुमचं डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही रेशन कार्ड काढू शकता. तर त्यानंतर आहे वोटर ID म्हणजेच मतदार कार्ड. मतदार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा प्ले स्टोअरवरती यायचे आहे. प्ले स्टोअरवरती आल्यानंतर ECINET हे नवीन ॲप्लिकेशन जे आहे ते गव्हर्नमेंट ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचे आहे. तर ओपन केल्यानंतर अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन दिसेल. तर त्यानंतर तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन दिसतील. खाली पहा एक ऑप्शन आहे डाउनलोड वोटर कार्ड आणि कंसात आहे ई-पिक हा ऑप्शन दिसेल. तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP टाकायचा आहे. जर तुमचं यावरती अकाउंट नसेल तर खाली न्यू युजरवरती क्लिक करून अकाउंट बनवू शकता. माझे अकाउंट आहे तर मी ते मोबाईल नंबर टाकून सेंड OTP वरती क्लिक करतो. OTP आल्यानंतर OTP टाकून लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर इथे आपल्याला इंटर युअर वोटर ID ई-पिक नंबर म्हणजेच तुमचा मतदार कार्डचा जो नंबर असेल तो नंबर इथे टाकायचा आहे. नंबर टाकून खाली आपल्याला महाराष्ट्र स्टेट निवडायचे आहे. महाराष्ट्र स्टेट इथे निवडलेला आहे आणि त्यानंतर खाली फिश डिटेल्सवरती क्लिक करायचे आहे. फिश डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथे मतदार कार्ड दाखवलं जाईल. तर मित्रांनो, मोबाईल नंबर लिंक असेल तरच इथे तुमचं मतदान कार्ड डाउनलोड होईल. तर खाली प्रोसीड बटनावरती क्लिक करायचे आहे. तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचे आहे. तुमचं मतदार कार्ड तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं डाउनलोड करू शकता किंवा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.